भाग्याचं मिळेल सहकार्य, पूर्ण होईल प्रत्येक कार्य. संतुलन, नातं आणि सौंदर्याची रास म्हणजे तुमची तूळ रास होय. तूळ राशीच्या जातकांनो, तुम्हाला एक प्रामाणिक प्रश्न विचारू का? तुम्ही सगळ्यांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात कधी कधी स्वतः एकटे पडतात का? जून 2026मध्ये तुमचं संतुलन, तुमचे निर्णय आणि तुमच्या सीमारेषा तुमचं भविष्य ठरवणार आहे. त्यामुळे हा महिना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण जून 2026 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण तूळ राशीसाठी हा महिना कसा असेल यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. तसंच या महिन्यात टाळावयाच्या चुका व विविध दृष्टीने या महिन्याचा तुमच्यासाठी असलेला स्कोअर देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसंच ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमच्या पत्रिकेतील केंद्रस्थानामध्ये पंचमहापुरुष योगापैकी 2 अत्यंत मोठे राजयोग व त्रिकोणात लक्ष्मीनारायण योग असे एकूण 3 मोठे राजयोग निर्माण होत आहे, जे अत्यंत शुभ बाब म्हणता येईल. साहजिकच त्याचा तुमच्या व्यक्तिमत्वावर अत्यंत मोठा सकारात्मक परिणाम देखील होईल. तुम्ही तूळ जातक संतुलित विचार करतात, नात्यांना जपतात, सौंदर्य आणि हार्मोनी तुम्हाला आवडते. तुम्ही जिथे जातात तिथे शांतता निर्माण करतात. तुम्ही नातं समृद्ध करतात. सगळ्यांना खुश करणं ही तुमची जबाबदारी नाही. स्वतःला हरवून मिळालेलं नातं टिकत नाही, ही बाब तुम्ही कायम लक्षात ठेवा. या महिन्यात यशासाठी मी तुम्हाला एक सूत्र सांगते. लिमिटेशन ठेवा आणि स्पष्ट निर्णय घ्या. नाही म्हणायला शिका. तुमच्या स्वतःच्या भावनांना प्राथमिकता द्या. ते या काळात तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे. तूळ राशीच्या जातकांनी या महिन्यात 5 चुका नक्की टाळायला हव्या किंवा त्याबाबत योग्य ती काळजी घ्यायला हवी. त्यातील पहिली बाब म्हणजे सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी ते काही शक्य होत नाही. दुसरी बाब म्हणजे निर्णय घेण्यात उशीर करू नका. तिसरी बाब म्हणजे स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका. चौथी बाब म्हणजे दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. आणि 5वी बाब म्हणजे बाह्य दिसण्यावर जास्त फोकस करू नका. या 5 गोष्टी जर तुम्ही टाळल्या तर हा महिना तुमचाच आहे. या महिन्यात 3 मोठे राजयोग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत. त्यांचा पूर्ण उपयोग करून घ्या. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. मंगळदेव या काळात तुमच्यासाठी रुचक योग निर्माण करीत आहेत, जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो. विशेष बाब म्हणजे हा राजयोग तुमच्या 7म स्थानात निर्माण होत आहे, म्हणजे जेथून आपण व्यवसाय पाहतो किंवा व्यावसायिक पार्टनर पाहतो, ज्यामुळे पैसा उत्तम येईल. लक्झरीवर तुमचा खर्च वाढू शकतो. कुटुंबात शांतता राहील. अर्थात नेहमीप्रमाणे तुम्ही मध्यस्थ बनाल. वाणी ही तुमची मोठी ताकद असेल. डिप्लोमसी वापरा, परंतु सत्य अजिबात लपवू नका, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने तूळ जातक या महिन्यात स्मार्ट वर्क अत्यंत उत्तम पद्धतीने करणार आहेत, कारण तुमचे तृतीयेश स्वतः कर्मस्थानात गेलेले आहे, ज्यामुळे या काळात तुमचे अनेक प्रवास होतील. प्रवासात मोठं यश मिळताना देखील दिसत आहे, म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कामात बॅलन्स ठेवताना कुठेतरी सुखशांती हरवण्याची शक्यता आहे. वाहनाच्या संदर्भात काही खर्च होऊ शकतो. आईसोबत चर्चा करता करता अचानकपणे विसंवाद निर्माण होण्याची शक्यता आहे, म्हणून या बाबतीत योग्य ती काळजी घ्या. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने विचार केला असता प्रेमामध्ये तुम्हाला भरपूर रोमॅन्टिक वेळ मिळणार आहे, परंतु स्पष्टता ठेवणं अत्यंत महत्त्वाचं राहील. विद्यार्थ्यांनी आपलं संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं पाहिजे, तरच तुम्हाला अभ्यासात अपेक्षित परिणाम प्राप्त होऊ शकतात. विवाह इच्छुकांसाठी चांगले प्रपोजल येतील. तर विवाहित जोडप्याच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या सांसारिक जीवनात शांतता नांदणार आहे. सकारात्मकता असणार आहे, कारण तुमचा संपूर्ण फोकस तुमच्या कार्यावर असेल, म्हणून या काळाचा सदुपयोग करा. तूळ जातकांसाठी एक प्रश्न.
तुम्ही नो सहज म्हणू शकतात का? कमेंटमध्ये तुमचं उत्तर यस किंवा नो या पद्धतीने नक्की लिहा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता तुमच्या 6ष्ठ स्थानात शनिदेव विराजमान आहेत. संधिवात, सांधे दुखणं असा त्रास तुम्हाला होऊ शकतो, म्हणून तुम्ही आपल्या आरोग्याची योग्य ते काळजी घ्या. अशा काळात कर्जाचा विचार न करणं योग्य असतं. शत्रू तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात. स्पर्धेत जिंकण्यासाठी थोडं अधिक परिश्रम करणं तुमच्यासाठी आवश्यक राहील. मात्र विजयाची संधी तुमच्यासाठी वाढलेली आहे. या काळाचा लाभ घ्यावा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जॉबमध्ये टीमवर्क महत्त्वाचं असतं, म्हणून त्या गोष्टीकडे तुम्ही विशेष लक्ष द्या. बिझनेसमध्ये पार्टनरशिप तुम्हाला मानवेल. क्रिएटिव्हिटी, फॅशन, मीडिया क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ विशेष यशाचा आहे असं आपण म्हणू शकतो, म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या. महाभारतातील युधिष्ठिर हे नेहमी न्याय आणि संतुलन राखत होते, परंतु कधीकधी जास्त विचारामुळे उशिरा निर्णय घेतले. त्यानुसार तूळ जातकांसाठी संदेश आहे. तुम्ही संतुलन नक्की ठेवण्याचा प्रयत्न करा, परंतु काही गोष्टींमध्ये उशीर करू नका. योग्य वेळ महत्त्वाची असते. वेळ कुणासाठीही थांबत नाही, त्यामुळे वेळ पटकन कॅच करा. ज्येष्ठ नागरिकाच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शांततेचा, समाधानाचा आहे. कुटुंबासोबत वेळ घालवा. आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. महिला वर्गाच्या दृष्टीने विचार केला असता स्वतःचा आदर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वतःच्या आवडीनिवडीला तुम्ही विशेष महत्त्व द्यायला हवं. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने तूळ जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्येश आणि राशीस्वामी हे दोन्ही तुमच्या भाग्यस्थानात लक्ष्मीनारायण योग बनवत आहेत. हा योग तुमच्यासाठी अत्यंत प्रबळ, यशवर्धक आहे. या योगाचा प्रभाव म्हणून तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होईल. याशिवाय तुमच्या 7म स्थानात मंगळदेव पंचमहापुरुष योगापैकी एक असलेला रुचक योग बनवत आहे. तर 10म स्थानात देव गुरु बृहस्पती तुमच्यासाठी हंस राजयोग निर्माण करीत आहे. असे अनेक मोठे राजयोग या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे. त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे. या काळाचा सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता देवगुरु बृहस्पती 2 तारखेला तुमच्या कर्मस्थानात येऊन उच्चीचे होणार आहे. त्याचा प्रभाव म्हणजे लोक तुमच्याकडे मार्गदर्शन घ्यायला येतील. तुमचा निर्णय हा तुमचं भविष्य ठरवणार आहे. तुमचं कर्म या महिन्यात महत्त्वाचे ठरतील. एक तराजू जो दोन्ही बाजूला नेहमी संतुलित ठेवतो, परंतु एका बाजूला जर जास्त वजन दिलं गेलं तर बॅलन्स बिघडतो. तूळ राशीच्या जातकांसाठी हा स्वच्छ आणि स्पष्ट संकेत आहे. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने नात्यांमधून तुम्हाला लाभ होईल. या काळात तुमचं नेटवर्क मजबूत होणार आहे. त्या नेटवर्कमधून देखील तुम्हाला लाभ प्राप्त होणार आहे. थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी मोठ्या लाभाचा राहील, म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमचा लक्झरी आणि ब्युटीवर खर्च होणार आहे. शिक्षणासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी देखील तुमची खर्च होण्याची शक्यता आहे. शिक्षणासाठी केला जाणारा खर्च योग्य असतो, म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या. खर्चाचं योग्य नियोजन देखील करा, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. तूळ जातकांसाठी एक प्रश्न: तुम्ही स्वतःसाठी किती वेळ देता? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आता आपण या महिन्यातील तुमचा स्कोअर पाहणार आहोत. विशेषतः तुमच्यासाठी या महिन्यात पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये 10 पैकी किती गुण मिळत आहेत? तर पैशांच्या दृष्टीने तुम्हाला 10 पैकी 7 गुण प्राप्त होत आहे. प्रेमाच्या दृष्टीने विचार केला असता तुम्हाला 10 पैकी 8 गुण प्राप्त होत आहे. करिअरच्या दृष्टीने तुम्हाला 10 पैकी 7 गुण आहेत. आणि आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता 10 पैकी केवळ 6 गुण प्राप्त होत आहे. या काळात आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक असणार आहे. कुटुंब, कौटुंबिक सौख्य या दृष्टीने विचार केला असता तुमच्यासाठी 10 पैकी 9 एवढे उत्तम गुण प्राप्त झालेले आहेत. आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं. कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही. प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही.
महिन्यातील काही दिवस सुख, समाधान, यश प्राप्त करून देणारे, तर काही संघर्षाचे, अडचणीचे, तणावाचे जातात. हे सर्व चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. तूळ राशीसाठी या महिन्यातील 8, 17 आणि 26 हे दिवस शुभदायक, सुखदायक, यशाचे राहतील. 6, 15 आणि 23 हे दिवस तणावाचे जातील. या दिवसांमध्ये अडचणी, अडथळे, समस्या विशेषत्वाने जाणवतील. म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांनी शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करावी. पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचं दान करावं. ओम शुक्राय नमहा या मंत्राचा जप देखील करावा. या उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. तूळ राशीसाठी रोज क्वार्टज हे ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे. निर्णय क्षमतेत कमी, नातेसंबंधात तणाव अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल तर हे ब्रेसलेट तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील. हे ब्रेसलेट तुम्हाला खरेदी करायचे असल्यास त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ते मागवू शकता. ब्रेसलेटसोबत आपण ते धारण कसं करायचं याचा शास्त्रोक्त विधी, ॲक्टिवेशन कार्ड देखील देत असतो. त्या कार्डवर ब्रेसलेट ठेवून तुम्ही त्याला ॲक्टिवेट केलं तर त्याचा तुम्हाला प्रचंड लाभ होतो. सिद्ध केलेलं हे ब्रेसलेट ॲक्टिवेशनने तुम्हाला फळ द्यायला लागतं. आणि हो, सोबतच डिस्काउंटसाठी कुपन कोड देखील असतं. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण नक्की बुकिंग करा. तूळ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुमचं जीवन सुंदर आहे. फक्त लक्षात ठेवा, स्वतःला जपलं तर नातं टिकतं. हे चॅनल केवळ भविष्य सांगत नाही तर तुमच्या आयुष्याला दिशा देखील देतं. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.